गळून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा. कलम नव्हती कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा, कलम नव्हती कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला शौर्याविषयी मनोगत सांगण्याची संधी दिली, त्याबाबत आयोजकांचे आभार. महाराष्ट्राचे आदिदैवत, भूपती, पृथ्वीपती, परमण प्रतापी, प्रगल्भ बुद्धिमान, विज्ञाननिष्ठ, जगविख्यात, विश्ववंदनीय, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात त्यांच्या मुखातून आपोआप जयवाही पडतो, रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुटते आणि अंगावर सरकन काटा येतो. अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी मनोजराव दास इथे एका अशा महापुरुषाची गाथा उलगडणार आहे ज्यांचा तुम्हाला, मलाच नाही तर संपूर्ण विश्वाला अभिमान आहे. विजयसारखी तलवार चालवून गेला, उद्या छातीने हिंदुस्थान म्हणून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा घोटळा फाडून गेला, स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुद्रा केला, असा मर्द मराठा शिवबाहून गेला, असा मर्द मराठा शिवबाहून गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच ती माती त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव करून ठेवते. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव भारतातच नव्हे तर पूर्ण जगात पसरलेले आहे. कोण होते हे शिवाजी, असे कोणते काम त्यांनी केले की आज 350 वर्ष उलगडूनही त्यांच्या नावाचा जयकार साऱ्या जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत होतो. इथल्या माणसांना तर सोडा, इथल्या जरा फळांना जरी विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तरी ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचाराच्या सह्याद्रीला आणि विचाराच्या सागरीला की माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावाचे प्रत्येक अक्षर हे त्यांच्या नावाची व पराक्रमाची गाथा सांगणारे व प्रेरणा देणारे आहे. छत्तीस हत्तीचे बळ असणारे, रुस्तम मुलांना करणारे, रत्न फिरणारे, तिन्ही जगात जाणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जी निजामाचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक आणि जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणी एक काळ्या जनावरांसारखं जीवन जगत होतो. आमच्या अन्नधान्यावर तर सोडा, आमच्या देहावर सुद्धा अधिकार राहिला नव्हता. येथील माणसं आणि जनावर तर सोडा, येथील मंदिराचा देव सुद्धा सुरक्षित राहिला नव्हता. तेव्हा सिंदखेडचे राजा लखुजीराव जाधव यांची कन्या म्हणजे साक्षाताई भवानी अशी जिजाऊ यांचा विवाह तोडीसतोड निजामशाहीचे मातब्बर सरदार मारुजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या काळी महाराष्ट्रात 5 सुलतानांनी त्या सत्ता बसवल्या होत्या. त्यांच्या आपापसात सतत लढाया व्हायच्या. यामध्ये महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. मराठा सैनिक नाव घेऊन मारले जायचे. तेव्हा महाराष्ट्राला पाहिजे होता एक पेटता धगधगता अंगार. शेवटी ती वेळ आली. फाल्गुन वद्य तृतीया 1551 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवबा जन्मला. शिवबाचा जन्म झाला आणि ते वर्षापासून अंधारात आलेली दिवस प्रकाशमय झाली. वयाच्या 16 वर्षी मावळे जमा करून राजेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. स्वराज्याची तोरण असलेला तोरणा केला, जिंकून घेतला. असा एकही लढा विणारा माझा शिवबा होऊन गेला. 350 किल्ल्यांपैकी राजगडाला स्वराज्याची पहिली राजधानी बनवली आणि राज्याभिषेकानंतर रायगडाला स्वराज्याची दुसरी राजधानी बनवली. शेवटी 3 एप्रिल 1680 हनुमान जयंती दिवशी शिवरायांनी रायगडावर रात्रीचा श्वास घेतला. शेवटी एवढंच नाही की हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. कारण जिजाऊचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. जिजाऊचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. जय जिजाऊ, जय शिवराय.